श्री स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे दृष्टी तशी सृष्टी. एकदा स्वामी समर्थांच्या मठात दोन व्यक्ती आल्या. दोघेही एकाच गावातून आले होते, पण दोघांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे होते. पहिला माणूस खूप नकारात्मक होता. त्याला सगळीकडे उणीवच दिसत असत. तो स्वामींना म्हणाला, महाराज, आमच्या गावातले लोक फार वाईट आहेत. कुणीच कुणाला मदत करत नाही. सगळे स्वार्थी आहेत. अशा जगात कसे राहायचे? स्वामी शांतपणे म्हणाले, बाळा, तुला जिकडे तिकडे वाईटच माणसे दिसतात, कारण तुझ्या मनात तसा विचार आहे. तू जगाकडे ज्या नजरेने पाहतोस, जग तुला तसेच दिसते. दुसरा माणूस, जो खूप सकारात्मक होता, तो पुढे आला आणि म्हणाला, महाराज, मला तर माझ्या गावातले लोक खूप चांगले वाटतात. प्रत्येक जण एकमेकांना मदत करतो आणि आनंदाने राहतो. स्वामी त्याला म्हणाले, हे सत्य आहे. जशी आपली दृष्टी असते तशीच आपल्याला सृष्टी म्हणजे जग दिसते. जर तुझे मन निर्मळ आणि प्रेमळ असेल तर तुला संपूर्ण जगात चांगुलपणा दिसेल, आणि जर तुझ्या मनात द्वेष असेल तर तुला सगळीकडे वाईटच दिसेल. या कथेचा मिळणारा बोध असा, आपण जगाकडे कोणत्या नजरेने पाहतो यावरच आपल्याला जग कसे अनुभवायला मिळेल हे अवलंबून असते. जर आपण उणिवा शोधल्या तर उणिवाच दिसतील, आणि जर चांगुलपणा शोधला तर सगळीकडे आनंदच दिसेल. बाह्य जग हे आपल्या अंतर्मनाचे प्रतिबिंब असते. आपल्या मनात जसे विचार असतील तसे लोक आणि परिस्थिती आपल्याला भेटत राहते. तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि तुम्ही जगाकडे कोणत्या नजरेने पाहता हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि स्वामींचे हे विचार आपल्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.